होतोय सर, आज कुठे कुठे होतोय, आज आपण बघून ती न्यूज सुद्धा बघून आमच्या अंगाला काटा येतो। मग आमच्या मुली आमचे मुलं सुरक्षित कसे हा प्रश्न आम्ही कोणाला विचारायचा? पाण्याचा पण आता तुम्हाला त्यांच्याकडून एक काय उत्तर आलेलं आहे, वारंवार तुम्ही अनेक महिला घेऊन सर सिडकोकडून घ्या आणि सिडकोनी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की ते प्रवर्तक नाही आहेत सर। इथे श्री कडू म्हणून आहेत ते काका इथे प्रवर्तक झालेले आहेत, पण हे त्यांना साधं ऑफिसची चावी ऑफिसला टाळा लावून हा माणूस घरामध्ये इथे येऊन बसणार त्यांच्या ऑफिसमध्ये की मी सोसायटी ऑफिसचा पण देणार नाही। म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे कायद्यामधल्या सगळ्या पळवाटा आहेत। आज एवढी सगळी जण जर बोलतायत डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी त्रुटी काढल्या आहेत, डॉक्युमेंट्समध्ये प्रत्येकाच्या काहीतरी चुका काढल्यात। सिडको सांगते की हे डॉक्युमेंट एक्सेप्ट करू शकतो, तर हा माणूस का नाही एक्सेप्ट करू शकत? बाकीच्या 3 सोसायट्या सूची क्रमांक 2 वर रजिस्टर कशा होतात? त्यांच्याकडे आज गॅस पाईपलाईन झाल्या, त्यांच्या सोसायट्या रजिस्टर होत आहेत सूची क्रमांक 2 वर, आमची सोसायटी सूची क्रमांक 2 वर का नाही होत? पूर्ण ऍग्रीमेंट देऊन होत नाहीये। याच्यामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन करण्याकरता ज्या पद्धतीने केदार सोसायटी, मारवा, त्याच्यानंतर कळंबोलीची सोसायटी, बागेशी सोसायटी, आतापर्यंत जेवढ्या सोसायट्या त्यांनी रजिस्टर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या मुख्य प्रवर्तकाने खोटे शपथपत्र दिलेले आहेत आणि ते पुराव्यानिशी पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहेत। खोटे शपथपत्र असे दिलेले आहेत की त्या याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक मेंबरकडून सदस्यता मेंबरशिपचा फॉर्म भरून घेतला आहे, प्रत्येक सदस्याकडून त्यांनी पूर्ण ॲग्रीमेंटची प्रत घेतलेली आहे। जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे कुणाचा सहनिबंधकचा तो जसाच्या तसा छापून दिला, पण कुठल्याही मेंबरशिप फॉर्म घेतलेले नाहीत, कुठलेही त्याच्यामध्ये त्यांचे ॲग्रीमेंट्स घेतलेले नाहीत जे सोसायटीच्या रेकॉर्डला ठेवावे लागतात। त्या याच्यामध्ये सोसायटी रजिस्टर करताना 650 मारवा सोसायटीमध्ये 650 लोकांची 650 तेच सांगतो मी 650 लोकांचे मेंबर म्हणून जेव्हा तिथे सोसायटी रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे। मेंबर म्हणजे काय? ज्याने मेंबर व्हायला त्याला इच्छुक आहे आणि त्याने त्याचा मेंबरशिपचा फॉर्म भरून दिलेला आहे। त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की सोसायटी रजिस्ट्रेशन इतर सोसायट्या कशा रजिस्टर झाल्या? तुम्ही म्हणता बेकायदेशीर झाल्या, सगळे वाशीमधली एक मिनिट सगळे खोटे तुम्ही खरे असं कसं होतं? मी नाही सांगत, बायलॉच सांगतोय, मी नाही सांगत। आता तुम्ही सांगा, एक ग्रहसंकुल मी सांगत नाही, बायलॉच सांगतोय। याच्या संदर्भात मी सहनिबंधक झालं, एक मिनिट सहनिबंधक झालं, त्याच्यानंतर कमिशनर ऑफिस झालं, त्यांनी ह्या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळलं। त्यांनी जे प्रश्न आज मी हे विचारतोय, हे बघा, हे आहे उद्योग लावायला म्हणजे त्यांचे जे काही फ्लेक्स असतात ते लावायला परवानगी दिली नाही। मग यांनी यांच्या म्हणजे ॲडव्होकेट आहे त्याचा का हे बाहेर लावलाय फ्लेक्स का लावला? बाकीच्यांचे तोडून टाकले वरती। माझ्या मिस्टरांना त्यांनी नाही शिव्या घातल्या, आई वडील बाकीच्या लोकांचे काढले त्यांनी। असं नाही करायला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी ग्रहसंकुल सोसायटीमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर ॲडव्होकेट आहात आणि या ठिकाणी ऑफिस चालवता, काय भावना? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि ॲडव्होकेट ॲक्ट, बार काउन्सिल ॲक्टनुसार मला रेसिडेन्समध्ये माझ्या ठिकाणी ऑफिस माझं हे प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी, हे कमर्शियल ॲक्टिव्हिटी नाही। प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे डॉक्टर झालं, ॲडव्होकेट झालं, इंजिनियर झालं, चार्टर्ड अकाउंटंट झालं, कॉस्ट अकाउंटंट झालं, कंपनी सेक्रेटरी झालं, ह्या सगळ्यांना त्यांच्या घरच्या ठिकाणाहून ऑफिस चालवण्याचं प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी करण्याची परमिशन आहे। सर शेवटचा प्रश्न एवढाच एक लावेल, सगळा जमाव या ठिकाणी आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? तुमची शेवटपर्यंतची भूमिका नेमकी काय असते? जे काही कामकाज इथे व्हायला पाहिजे ते न्यायाने व्हायला पाहिजे, रीतीने व्हायला पाहिजे
आणि जे कायदेशीर मार्गाने व्हायला पाहिजे. कुठल्याही चुकीच्या मार्गाने झाल्याच्या नंतर भविष्यात ह्या सोसायटीला, मी सुद्धा त्या सोसायटीचा भाग आहे, ह्या सोसायटीमधला पहिला सदनिकाधारक मी आहे, ह्या सोसायटीमध्ये पहिला ताबा मी घेतलेला आहे. तर इथे जे आहे हे काही इन्व्हेस्टमेंट म्हणून मी घेतलेली नाही साहेब, की 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर विकून मला जायचं आहे. हा भाग माझा नाही, माझ्याकडे जे आहे ते मेहनतीने कमवणार आहे. तर इथे ज्या पद्धतीने हे करणार, तर त्या सोसायटीच्या लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून तो जो विचार आहे, तर इथे कायदेशीररित्या कायदेशीर मार्गाने सोसायटी झाली पाहिजे. ह्या याच्यावर भूमिकेवर ठाणे कुठल्याही बेकायदेशीररित्या नाही. आणि अशाच प्रकारे जे सिडको लोकांची फसवणूक करते, तर त्याच्या विरोधात सुद्धा सिडको विरुद्ध मी जेव्हा हे करतोय, सिडको विरोधात लिगल नोटिसा त्यांना 2 दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने सिडकोने जे काही केलेलं आहे की काही लोकांना हाताशी धरून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, याच्यामध्ये सिडको सुद्धा इन्व्हॉल्व आहे. कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा जर तुम्हाला वाटतं यामध्ये समावेश असेल? याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजर आहेत, मार्केटिंग मॅनेजर आहेत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सेक्शनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर सहनिबंधक आहेत. काय म्हणतात? हां, अभी मैंने मीटर लगाए वो बात नहीं, यहाँ पे पोजीशन जो लेते समय देख लो ऑनलाइन किसका फर्स्ट अप्लाई हुआ है. आपने मीटर कब अप्लाई किया वो मतलब मैंने उसका नहीं बोल रहा हूँ मैं, देख लो उसका नहीं बोल रहा हूँ मैं ये बोल रहा हूँ कि सोसाइटी का इसमें पोजीशन देने वाला, अगर आपने पोजीशन सिडको के रेकॉर्ड में साहेब, सिडकोच्या रेकॉर्डवर जे आहे ते पहिला ताबा माझा आहे ते मी सांगतो. मी थोडी म्हणतो मीटर माझा पहिला लागला काय ॲग्रीमेंट माझं पहिलं झालं, पहिला ताबा मी पहिला घेतला, हे एवढं आहे. आज एक माणूस 99 लोक एका साईडला आहे आणि एक माणूस एका बाजूला आहे, म्हणजे कुठला माणूस राईट असेल? 99 लोक तर रॉंग नसू शकणार ना. माणसं राहतात, लहान मुलं राहतात, तिथं सिक्युरिटी नाही. आज बाजूच्या केदार सोसायटीमध्ये सिक्युरिटी असून लहान मुलाचा बलात्कार झालाय. मग इथं होऊ शकत नाही का? याला जबाबदार कोण? हा ना. आम्हाला पेपर दे, डॉक्युमेंट दे. आम्हाला अंधारात राहायची, आम्हाला काल वॉचमॅन काढले, ते उद्या लाईट बंद करतील, आम्हाला पाणी बंद करतील. हां, तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्या, आम्ही जातो. तो अरे तुरीची भाषा करायला लागला. आणि ही बाईला हिला धक्काबुक्की केली, या बाईला बेडरूम मध्ये तिकडे धक्काबुक्की केली. त्यांनी रहिवाशांचं काही बघितलेलं नाही, त्यांनी स्वतःचा फायदा बघितलेला, एवढंच बघितलेलं त्यांनी, बाकी काय नाही. एवढे लोक जमा झाले त्याच्यासाठी जमा झाले रात्रीचे 12 वाजता. सुरुवात झाली हे 2 वर्षापूर्वी. मुख्य प्रवर्तक हे तुम्हाला बाकीच्या लोकांनी बोललेच असेल, मी त्याच्या खोलात जात नाही. आज आमची सिक्युरिटी बंद झाली. सिडकोने आज आम्हाला नोटीस दिली की तुमचं 28 तारखेपासून लाईट बंद करणार. लाईट जर बंद केली तर उद्या लोकांना पाणी नाही, लिफ्ट बंद आहेत, 14 मजली परीक्षा आहेत. 14 मजली जर एखादा वयस्कर माणूस चालत गेला आणि त्याला जर हार्ट अटॅक आला, काही झालं, म्हणजे होऊ नये कोणाला, पण काय झालं तर जबाबदार कोण? सिडको प्रशासन जबाबदार का हे माझे मुख्य प्रवर्तक जे बाकीचे डॉक्युमेंट देत नाहीत प्रशासनानं सांगून सुद्धा ते जबाबदार? याचा प्रश्न आम्हाला सिडको प्रशासनाला विचारावाच लागेल. फक्त एबी फॉर्म द्या, प्रवर्तक म्हणून मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. एबी फॉर्म द्या. एबी फॉर्म भेटल्यानंतर मी 15 दिवसात, जी 15 महिना लागेल, मी सोसायटी रजिस्टर करतो. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर माझं पद आहे जे प्रवर्तक मला त्या इथून दिलं निवडं, मी तुम्हाला बहाल करतो. मला ती अपेक्षा नाही, मला मोठं व्हायचं, मला सामान्य म्हणून राहायचं. मला फक्त समस्या सुटल्या पाहिजे, कुठल्याही असून देत त्या. माणसाला धावून जाणं महत्त्वाचं असतं. कुठलाही गोरगरीब आपल्याकडे होतं त्याच्यासाठी धावून जाणं महत्त्वाचं. आपण जर प्रवर्तक भूषवतोय त्याचं आपण काहीतरी चीज केलं, काम केलं पाहिजे. 3 वर्ष एकाच गोष्टीमुळे त्रासलेले आहेत की ही सोसायटी अजून रजिस्ट्रेशन झालेली नाही आहे. रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम भोगायला लागतात हे इथल्या सगळ्याच रहिवाशांना माहिती आहे. काय प्रॉब्लेम
जे सुरक्षा सेवक आहेत त्यांना आज काढण्यात आलं आहे. अजून 28 तारखेपर्यंत पाणी व्यवस्था बंद होईल, लाईट व्यवस्था, हे सगळं म्हणजे जे जीवनासाठी आवश्यक आहे सिडकोने जे गृहसंकुल दिलं आहे आम्हाला जे नियमानुसार ते लोक काढणार आहेत. पण हे सगळं लेट कोणामुळे झालं आहे तर हे जे मुख्य प्रवर्तक आहेत आमचे आधीचे त्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये खूप दिरंगाई केलेली आहे. इगोचा इश्यू तर आहेच की त्यांना बहुमताने हटवलं गेलेलं आहे. आणि श्री सतीश कडू साहेब जे आहेत त्यांना सगळ्यांनी नवीन प्रवर्तक म्हणून सिडकोने सुद्धा त्यांना लेटर दिलेलं आहे की ते आहेत, त्यांना आम्ही सगळ्यांनी मान्य केलेले आहेत. फक्त त्या एका व्यक्तीला मान्य नाही आणि एवढी पूर्ण सोसायटी विरोधात. एक जण चुकीचा आणि बाकी सगळे असं बरोबरच असणार ना, एक जण थोडी ना बरोबर एकटा असू शकतो. एवढे सगळेजण जर आहेत सोबत तर त्यांचा निर्णय काहीतरी दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे ना सिडकोने की कोणाला त्याने मुख्य प्रवर्तक केलेलं. ते सगळं त्याचे जे हेवेदावे आहेत ना तो वकिली पेशातला आहे, त्यामुळे त्याला वकिली पेशातून जसे हेवेदावे करता येतात ना तो करतो. सदर व्हिडिओ तळोजा नोडमधील मारवा ग्रहसंकुल सोसायटीमधील असून हा जमाव सोसायटीचे माजी मुख्य प्रवर्तक असणारे ॲडव्होकेट अशोक पोटे यांच्यातील व सोसायटीतील काही नागरिकांमध्ये रात्री 11च्या सुमारास जमाव जमू लागला. यामध्ये मारवा ग्रहसंकुल सोसायटीमधील नवीन निवडून आलेले मुख्य प्रवर्तक सतीशजी कडू यांच्यासोबत संवाद केला असता या प्रकारची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11 नंतर ग्रहसंकुलमध्ये महत्त्वाचे कागदपत्रे व माझे मुख्य प्रवर्तक असणारे यांच्याकडून प्रशासनाला जमा करावे लागतात, पण हवे तसे कागदपत्र जमा झाले नाही. मात्र त्याआधी ग्रहसंकुल सोसायटीमधील नागरिकांनी विश्वास नसल्याचे सांगून ॲडव्होकेट पोटे यांना कागदपत्र दिले नाहीत. ज्या सदनिकाधारकांनी याआधीच देऊन ठेवलेले जे कागदपत्र आहेत ते योग्यपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचले नाहीत. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे कारणं सांगून सोसायटी रजिस्ट्रेशन थांबण्यात आलं. आता यामुळे नागरिकांना मात्र वीज, पाणी आणि सुरक्षा व्यवस्था यासारख्या व्यवस्था देखील मूलभूत व्यवस्था देखील प्रशासनाकडून काढून घेण्यात आल्या. या सगळ्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाने वेळीच हजेरी लावता दोन्ही बाजूंना समज देऊन कायदेशीर पद्धतीने बाबी पुढे ढकलून कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेचा अडचण येणार नाही अशा पद्धतीने मार्गदर्शन करून आज 11 वाजता सुमारे सिडको प्रशासनाच्या बेलापूर कार्यालयासमोर मारवा सोसायटीतील ग्रहसंकुल सोसायटीतील सदनिकधारक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या या योग्य मार्गदर्शनानंतर हा सगळा जमाव कुठेतरी कमी झाला व वेळीच या जमावावर नियंत्रण केलं. पाहूया संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील कातारे. रायगड टाइम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपण तळोजा नोडमध्ये आहोत. तळोजा नोडमधील अनेक ग्रहसंकुल सोसायटी आहेत, त्यापैकी मारवा ग्रहसंकुल सोसायटीमध्ये आज आपण आहोत. पाहायला गेलं तर सिडको प्रशासन आणि ग्रहसंकुल सोसायटीमध्ये सोपवण्यात आल्यानंतर नागरिकांच्या समस्या कुठेतरी वेगळ्या टोकाला जाताना दिसत आहेत. काहीतरी प्रशाधिकारी पाहायला गेलं तर ॲडव्होकेट अशोक पोटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर हा जमाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेमकं काय प्रकार आहे आपण जाणून घेऊया. ताई, तुमच्याकडे येतो. काय वाटतं तुम्हाला, आज हा मोठा जमाव आज मारवा सोसायटीमध्ये आलेला आहे. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि वेगळा माहोल असायला पाहिजे होता. हा माहोल काहीतरी वेगळा झालेला आहे. काय सांगाल? खरं तर ह्या मारवा सोसायटीमधले आता तुम्हाला जेवढे पण सभासद इथे दिसत आहेत हे जवळजवळ 3 वर्ष एकाच गोष्टीमुळे त्रासलेले आहेत की ही सोसायटी अजून रजिस्ट्रेशन झालेली नाही आहे. रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम भोगायला लागतात हे इथल्या सगळ्याच रहिवाशांना माहिती आहे काय प्रॉब्लेम होत आहे. सगळ्यात मेन म्हणजे तर ही सोसायटी रजिस्ट्रेशन न होण्यामागे ह्यातले जे जुने मुख्य प्रवर्तक आहेत अशोक पोटे, ज्यांना की आता त्यांनी खारिज करण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडे जे AB फॉर्म आहेत जे रजिस्ट्रेशनसाठी गरजेचे असतात ते जर आम्हाला मिळाले तर ही सोसायटी लगेच रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे आज 15 तारखेपासून आज तुम्ही शिवजयंतीची जे मला सांगताय की जे आहे आज शिवजयंती ही उत्साहात साजरा करण्यासारखी आहे. आज आमच्या सोसायटीमधून एक सर्व्हिस काढण्यात येण्यात आहेत. आज जे सुरक्षा सेवक आहेत त्यांना आज काढण्यात आलं आहे. अजून 28 तारखेपर्यंत पाणी व्यवस्था बंद होईल, लाईट व्यवस्था, हे सगळं म्हणजे जे जीवनासाठी आवश्यक आहे सिडकोने जे गृहसंकुल दिलं आहे आम्हाला जे नियमानुसार ते लोक काढणार आहेत. पण हे सगळं लेट कोणामुळे झालं आहे तर हे जे मुख्य प्रवर्तक आहेत आमचे आधीचे त्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये खूप दिरंगाई केलेली आहे. ह्याच्या आधी त्यांनी सगळ्या म्हणजे आता ह्याच्या आजूबाजूला ज्या 3 सोसायट्या आहेत, मारवा आहे, हो आम्ही इथेच राहतो, पण ह्याच्या आजूबाजूला केदार गृहसंकुल आहे, धनश्री गृहसंकुल आहे, आसावरी हँडओव्हर झालेले आहेत फक्त इंडेक्स 2 ह्या डॉक्युमेंटवरती.
हे जे वकील आहेत ते म्हणतात की इंडेक्स 2 वरती मी सोसायटी स्थापन करू शकत नाही. मग बाकीच्या कशा झाल्या? सिडको सुद्धा सांगते की फक्त इंडेक्स 2 इनफ आहे. ह्या गोष्टीवरती त्याने सिडकोवरती सुद्धा केस केलेले आहेत, अपील केलेले आहेत. अच्छा, म्हणजे एक पाहायला गेलं तर या ठिकाणी एक ॲडव्होकेट असल्याचा कुठेतरी गैरवापर या ठिकाणी होतोय का? खरं तर प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे दखल घेणं फार गरजेचं आहे. आणि ताई, तुम्हाला काय वाटतं, हा प्रवास हा जो कडकड प्रवास चाललेला आहे एका व्यक्तीच्या पदावरून खारिज करण्याच्या ईर्षेमुळे चालू झालेला आहे का? ऑफकोर्स इगोचा इश्यू तर आहेच की त्यांना बहुमताने हटवलं गेलेलं आहे. आणि श्री सतीश कडू साहेब जे आहेत त्यांना सगळ्यांनी नवीन प्रवर्तक म्हणून सिडकोने सुद्धा त्यांना लेटर दिलेलं आहे की ते आहेत, त्यांना आम्ही सगळ्यांनी मान्य केलेले आहेत. फक्त त्या एका व्यक्तीला मान्य नाही आणि एवढी पूर्ण सोसायटी विरोधात. एक जण चुकीचा आणि बाकी सगळे असं बरोबरच असणार ना? एक जण थोडी ना बरोबर एकटा असू शकतो. एवढे सगळेजण जर आहेत सोबत तर त्यांचा निर्णय काहीतरी दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे ना सिडकोने, की कोणाला त्याने मुख्य प्रवर्तक केलेलं. ते सगळं त्याचे जे हेवेदावे आहेत ना तो वकिली पेशातला आहे, त्यामुळे त्याला वकिली पेशातून जसे हेवेदावे करता येतात ना तो करत असतो. प्रशासन आलं या ठिकाणी, काय मागणी असेल पोलीस प्रशासनाकडे? आमची पोलीस प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्याकडे जे एबी फॉर्म आहेत ते त्यांनी आमच्या नवीन प्रवर्तकांकडे सपूर्द करावे, जेणेकरून आमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस लवकरात लवकर स्टार्ट होईल. अदरवाईज 28 तारखेपासून या सोसायटीत पाणी नसेल, लाईट नसेल, मग आम्ही कुठे जाऊन बसायचं? सिडकोच्या सहनिबंध कार्यालयामध्ये का पोलीस स्टेशनला जाऊन बसायचं? आमची कुटुंब कशासाठी आहेत इथे? ज्यांना घरं नाही आहेत ते इथे राहायला आलेत, तर आम्ही कुठे जायचं जर पाणी आणि हे नाही? आता एक्झाम आल्यात मुलांच्या तोंडावर एप्रिल महिन्यामध्ये वगैरे, तर आम्ही काही इथून शिफ्टिंग करणार का जर पाणी वगैरे बंद झालं तर? दुसरी गोष्ट, खारघरमधील जी स्वप्नपूर्तीची सोसायटीची जी हालत झाली तशी आम्हाला आमच्या सोसायटीची नको आहे. एवढी मेजॉरिटीची माणसं जी आहेत ना ती सगळी ऍक्टिव्ह आहेत आणि ती फक्त रजिस्ट्रेशनसाठी झटतात. आणि हा एक माणूस इगो पायी ते एबी फॉर्म अडवून ठेवलेत आणि रजिस्ट्रेशन होऊ देत नाहीये. नक्कीच. आणखीन सर तुमच्याकडे येतो. खरं पाहायला गेलं तर मुख्य प्रवर्तक म्हणून तुमची निवड झाली होती, त्यानंतर कुठेतरी मला वाटतं या सगळ्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नागरिक आज रस्त्यावर उतरलेत. काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते मला इथे येऊन आता 1 वर्ष झालं. माझ्या अगोदर राहणारी 4 वर्षाची माणसं आहेत इथे. 21ला जेव्हा पोझिशन झालं मी इथे राहायला आलो तेव्हा एक अनुभव घेतला की इथे काही माणसं जी स्लम एरियामध्ये गरीब म्हणून ज्याने आता एवढे पैसे टाकलेत, लोन वगैरे काढून ते पैसे भरत आहेत, सर्व गरीब लोक आहेत, त्यांना काहीतरी न्याय भेटला पाहिजे. म्हणून मी इतर आपले मंडळीत पोरं आहेत तिथे चांगली, त्यांना एक समंजसपणे समजून सांगत होतो बाबा आपल्याला असं करायचं आहे. पण इथल्या काही प्रवर्तकांना माणसाला म्हणजे जे रहिवासी आहेत राहणारे, आता कमीत कमी माझ्या मते आमच्या इथून जेव्हा 1036 रूम गेलेले आहेत, विकलेले आहेत, बाकी बॅलन्स आहेत. तिथल्या माणसांनी मला इथे प्रवर्तक म्हणून निवडून दिलं, म्हणजे मला एक आनंदच होता. मी कुठे काही प्रवर्तक पद कोणाकडे मागण्यासाठी गेलो काय ना, पण माझं जे गुणधर्म, माझा स्वभाव बघून मला त्यांनी वर खांद्यावर बसवलं. तर मला एक अनुभव आला की मला एवढं वरती गेलं तर मला पण या सोसायटीला वरती न्यायचं आहे. ह्या सोसायटीचं काही म्हणजे काहीतरी संगोपन झालं पाहिजे. पाणी पुरवठा नाही आहे इथे. या ठिकाणी एबी फॉर्मचा उल्लेख होतोय. एबी फॉर्मला देण्यापासून टाळण्यात येत आहे. काय नेमका प्रकार आहे? मला जेव्हा प्रवर्तक म्हणून सिडकोने निवडून दिलं, मला माझी जेव्हा हे केली बाबा तुम्हाला प्रवर्तक म्हणून दिलं आहे, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष जे आता माजी प्रवर्तक त्यांना भेटण्यास गेलो, त्यांना माझं लेटर दिलं. ते बोलले मी तुमचं लेटर मान्य करू शकत नाही. मी बोललो माझं वैयक्तिक भेटलो, त्यांना बोललो एबी फॉर्म द्या, आम्ही सोसायटी 15 दिवस. मी त्यांना आज पण दुपारी मी सांगितलं, जेव्हा दुपारी एक मीटिंग घेतली आम्ही 40-50 जण, तेव्हा मी सांगितलं त्यांना मला फक्त एबी फॉर्म द्या. प्रवर्तक म्हणून मी तुमच्याकडे अपेक्षा करतो, एबी फॉर्म द्या. एबी फॉर्म भेटल्यानंतर मी 15 दिवसात जी 15 महिना लागेल मी सोसायटी रजिस्टर करतो. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर माझं पद आहे जे प्रवर्तक मला त्या इथून दिलं निवडं, मी तुम्हाला बहाल करतो. मला ती अपेक्षा नाही मला मोठं व्हायचं, मला सामान्य म्हणून राहायचं. मला फक्त समस्या सुटल्या पाहिजे, कुठल्याही असून देत. त्या माणसाला धावून जाणं महत्त्वाचं असतं. कुठलाही गोरगरीब आपल्याकडे त्याच्यासाठी धावून जाणं महत्त्वाचं. आपण जर प्रवर्तक भूषवतोय त्याचं आपण काहीतरी चीज काम केलं पाहिजे. सर आज पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सोसायटीच्या वैयक्तिक विषयांवर खरं तर या ठिकाणी याविषयी गरज पडलेली आहे. काय वाटतं पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे?
पोलीस आता इथपर्यंत आले आहेत. मी पण आत्ता जस्ट आलो, मी फॅमिलीवर गेलो पण आता जस्ट आलो आहे. तर पोलीस प्रशासन एवढंच मला मागण्या, आता ही व्यक्ती मी आता ओळखतो आहे, त्यांना वर्षभरात ओळखतो. ही व्यक्ती काय सांगू शकते, काय बोलू, कारण का वकील बोलल्या भाषाशैली वेगळी असते. कारण का त्यांना क्लायंट पाहिजे असं, त्यांच्याशी कसं बोलायचं काय आणि कसं काय करायचं हे त्यांना अवगत असतं. त्याच्यामुळे मी त्यांना एवढं सांगितलं, तुम्ही वकील आहात, मी पोलीस आहे रिटायर, मला कायदे कलम माहीत आहे, तुम्हाला कायदे कलम काय माहीत असतील, पण मला कसं जायचं ह्याचा हा मार्ग मला माहीत आहे. कारण का मी समाजाची सेवा केलेली आहे. 36 वर्ष समाजाची सेवा केली पोलीस खात्यात राहून. कोणी असं वाईट नाही, कोणी, मी सगळ्यांना घेऊनच चाललेलो आहे. त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं AB फॉर्म आमच्याकडे दिले, आम्ही 15 दिवसात रजिस्टर करतो. माझं पद तुम्हाला घ्या, मला पद नको, फक्त रजिस्टर होणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या गरीब जनता इथे राहते त्यांना मूलभूत सुविधा मिळणं महत्त्वाचं आहे. नक्कीच आपण आणखीन काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. नेमका काय प्रकार आहे, एवढे लोक रात्रीच्या 12 वाजलेत तरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. असं तुमच्याकडे येतो, कसं पाहता हा या सोसायटीतला खरं तर गंभीर विषय आहे. आहे ना, ॲडव्होकेट म्हणून आहे आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी पहिल्यापासून ते इथं नाही मग सांगतो मी का जे असे आहेत ना, यांनी पहिल्यांदा आमची मिटिंग झाली इथं, त्यावेळेस सांगितलं इंडेक्स 2 पाहिजे. तर आम्ही 450 2 वर्षापूर्वी इंडेक्स 2 दिले. त्यानंतर त्यांनी सांगितलं, परस्पर ठरवलं इंडेक्स 2वरती सोसायटी होत नाही, पूर्ण सेट द्या. आणि त्यांच्याकडे पूर्ण डाटा आहे सगळ्या सोसायटीचा. ते पर्सनल तर तो पर्सनल फोन करून सांगतो, तुम्हाला सभासद करणार नाही, तुम्ही या. आणि यांनी काय केलं का, सभासद सोसायटीनं झाल्यानंतर करायचं असतं, यांनी अगोदरच AB फॉर्म आहे. आणि कितीतरी लोकांना आहे ना सांगितलं का तुमच्या नावामध्ये त्रुटी आहेत, त्याच्यावरती यांनी पैशाचं पण भरपूर हे केले, अशी तक्रारी पण आलेल्या आहेत. आता ते लोक येतील समोर, ते त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही या समोर, किती लाखाला लुटलं आहे ना, आणि त्याच्यासाठीच धंदे करत होता आजपर्यंत. आणि त्याच्यामुळं सोसायटी जेवढी लेट सोसायटी होईल तेवढा त्याचा फायदा त्याचा आहे त्याच्यामुळं. आणि सर त्या दिवशी आहे का नाही, इंडेक्स 2 आम्ही जेव्हा यांना प्रवर्तक पद हे दिलं ना, त्यांना माहीत नव्हतं. त्या रात्रीचे रातभर त्याच्यानंतर आहे ना 15 दिवसात यांना नियुक्ती दिली ना, त्याच्या अगोदर आहे का नाही, तर हे सगळे 7-8 जण सगळे डॉक्युमेंट गोळा करून इंडेक्स 2वरती सोसायटी बनवायला सिडकोला गेले. फक्त इंडेक्स. मग मी त्यांना ते विचारलं, आत्ता इंडेक्स 2वरती होती मग आतापर्यंत काय नाही. आणि ज्यांनी जे डॉक्युमेंट जे लोकांचे घेतलेत का नाही, ते आज कचऱ्याच्या डब्यात पडलेले आहेत पूर्ण सेट. आता तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे फोटो आहे त्याचे आहेत ना. तर मग यांनी फक्त आहे का नाही, त्यावेळेस इंडेक्स 2वरती सोसायटी होती ना, तर मग त्यावेळेस केली नाही 2 वर्षापूर्वी. आता त्या दिवशी करायला गेलाय तो. म्हणजे यांनी हे सगळं कमवलं स्वतःच्या फायद्यासाठी, फक्त पैसे करण्यासाठी सगळा हे व्यवहार केला त्यांनी. त्यांनी रहिवाशांचं काही बघितलेलं नाही, त्यांनी स्वतःचा फायदा बघितलेला, एवढंच बघितलेलं त्यांनी, बाकी काय नाही. एवढे लोक जमा झाले त्याच्यासाठी जमा झाले रात्रीचे 12 वाजता. बोला इंजिनियर. सर काय सांगाल, आज या ठिकाणी महिला आणि सोसायटीतला प्रत्येक सदस्य देखील या ठिकाणी म्हणायला गेले तरी वावगळ ठरणार आहे, लोक फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, काय भावना आहे? सुरुवात झाली हे 2 वर्षापूर्वी. मुख्य प्रवर्तक हे तुम्हाला बाकीच्या लोकांनी बोललेच असेल, मी त्याच्या खोलात जात नाही. आज आमची सिक्युरिटी बंद झाली. सिडकोने आज आम्हाला नोटीस दिली की तुमचं 28 तारखेपासून लाईट बंद करणार. लाईट जर बंद केली तर उद्या लोकांना पाणी नाही, लिफ्ट बंद आहेत, 14 मजली परीक्षा आहेत, 14 मजली जर एखादा वयस्कर माणूस चालत गेला आणि त्याला जर हार्ट अटॅक आला, काही झालं म्हणजे होऊ नये कोणाला, पण काय झालं तर जबाबदार कोण? सिडको प्रशासन जबाबदार का हे माझे मुख्य प्रवर्तक जे बाकीचे डॉक्युमेंट देत नाहीत प्रशासनानं सांगून सुद्धा ते जबाबदार? याचा प्रश्न आम्हाला सिडको प्रशासनाला विचारावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट, आज या महिला हे सर्व जमा झाले इथं, याचं कारण एकच आहे, जे सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी एक डॉक्युमेंट लागतं सिडकोकडून, जे सिडकोनी माजी मुख्य प्रवर्तकांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही 15 दिवसाच्या आत द्या. हा आदेश पारित झाला आहे 6 फेब्रुवारी 2025 रोजी. त्याला आज जवळपास 1-1.5 महिना होत आला, पण आज तागात ते डॉक्युमेंट जमा झाले नाही. ते जर डॉक्युमेंट जर 20 फेब्रुवारीपर्यंत जमा झाले असते तर आज आमची सोसायटी रजिस्टर झाली असते आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे अडचण आली नसती किंवा सिक्युरिटी काढून घेणे, लाईट घालवणे असं काही झालं नसतं, जसं की बाकीच्या सोसायटी झालेत. तर त्याचा आक्रोश म्हणून आज या सर्व महिलांनी स्वतः उठाव करून इथं या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांना जाब विचारण्याचं काम त्या करत आहेत.
नक्कीच सर, पाहायला गेलं तर ॲडव्होकेट असल्याचा आणि सोसायटीतील एक राजकीय दृष्टिकोन हाताळण्याचा इथं प्रयत्न होतोय का, काय वाटतं तुम्हाला? 100% होतोय. ॲडव्होकेट म्हणून बरेचदा म्हणजे अशा नोटीस पण आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन. तर लोकांना धमकी वजापत्र, इवन आम्हाला सुद्धा, जसं की इथं जे कोण पुढाकार घेऊन काम करत असतील सोशल काम, तर त्यांना धमकावणे, त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा टाकेन, मी ॲडव्होकेट आहे. तसेच बाकीच्या लोकांना सुद्धा, ज्यांनी काही लोकांचा विश्वास नाही म्हणून त्यांनी डॉक्युमेंट दिले नव्हते. म्हणजे मला वाटतं 2 वर्ष त्यांच्याकडं यांनी वारंवार सांगितल्याप्रमाणे 350 डॉक्युमेंट जमा झालेत, त्यात मी पण एक आहे. तर आम्ही ही जे जनरल मीटिंगमध्ये झालं त्याप्रमाणे यांना डॉक्युमेंट दिले होते. सर, या ठिकाणी मला आणखी एक प्रश्न पडला की आता ह्या पदाचं मला एक फक्त बोलायचं होतं की यांनी 2 वर्षात 350 डॉक्युमेंट जमा केले आणि लोकांनी उठाव करून अवघ्या 15 दिवसात 700 डॉक्युमेंट जमा केले. तर याचा कुठंतरी प्रश्नचिन्ह उभा राहतं ना. आणि अशा कितीतरी सॉफ्ट क्लिप किंवा पुरावे आहेत ज्यांच्याकडून पैसे घेतले गेलेत आणि त्यांनी, म्हणजे मी उघड येऊ शकत नाही पण हा पुरावा आहे, असे पुरावे कितीतरी आहेत. हो नक्कीच सर, या ठिकाणी मला आणखीन एक प्रश्न पडतोय की हा प्रश्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वगळता जर नवीन प्रवर्तक आणण्यात आला, त्यांच्याकडून देखील भविष्यात अशी घटना घडली, तर यासाठी सोसायटीने काही विशेष आणि सिडको प्रशासनाने नियोजन करणं देखील महत्त्वाचं राहणार आहे, कारण की भविष्यात अनेक अडचणी अशा समोर येऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? 100%. खरं तर जसं की प्रायव्हेट बिल्डर करतात, म्हणजे आजच्या लेखी जर ह्या सोसायटी बघितल्या तर सिडको प्रशासन हे बिल्डरचं काम करतंय असं आपण समजू, म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आमची मागणी सर्वांची ही आहे की तुम्ही सिडको प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन सोसायटी रजिस्टर करा. जर प्रॉब्लेम होत आहे, इथं कोणाला तुम्ही जर लेटर देत असाल आणि तो इथं जर राजा म्हणून मिरवत असेल तर ते चालणार नाही. तुम्ही स्वतः या, तुमचा माणूस, प्रशासनाचा माणूस पुढे येऊन त्याला आम्ही सपोर्ट करतो, त्यांनी सोसायटी रजिस्टर करा आणि नवीन सोसायटीतल्या लोकांना सुद्धा सहकार्य होईल. नक्कीच आम्हाला पेपर दे, डॉक्युमेंट दे. आम्हाला अंधारात राहायची, आम्हाला काल वॉचमॅन काढले, ते उद्या लाईट बंद करतील, आम्हाला पाणी बंद करतील. हां, तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्या, आम्ही जातो. तो अरेतुरीच्या भाषे करायला लागला आणि ही बाईला हिला धक्काबुक्की केली, या बाईला बेडरूम मध्ये तिकडे धक्काबुक्की केली. मला म्हणतो तुला इथं राहायचंय का, म्हणजे आम्हाला धमकी देतोय. आणि यांना धक्का पण दिला त्यांनी. आणि आम्ही त्यांना व्यवस्थित बोलत होते की सर तुम्ही डॉक्युमेंट्स द्या, आणि आम्ही फक्त एका डॉक्युमेंट्सवर नाही, एवढे सगळे लोक त्यांची मुलं बाळा सोडून, जॉब सोडून, सगळ्या गोष्टी सोडून आज 12 वाजेपर्यंत तुमच्या तर ते बोलता माझा जीव गेला तरीही चालेल पण मी तुम्हाला डॉक्युमेंट देणार नाही, तुमचा हाल बघणार. म्हणजे त्यांना बघायचं काय आमचं? आज एक माणूस 99 लोक एका साईडला आहे आणि एक माणूस एका बाजूला आहे, म्हणजे कुठला माणूस राईट असेल? 99 लोक तर रॉंग नसू शकणार ना. माणसं राहतात, लहान मुलं राहतात, तिथं सिक्युरिटी नाही. आज बाजूच्या केदार सोसायटीमध्ये सिक्युरिटी असून लहान मुलाचा बलात्कार झालाय. मग इथं होऊ शकत नाही का? याला जबाबदार कोण? हा ना. आज लहान लहान मुलींवर अत्याचार होतोय सर. आज कुठे कुठे होतोय, आज आपण बघून ती न्यूज सुद्धा बघून आमच्या अंगाला काटायचं. मग आमच्या मुली, आमचे मुलं सुरक्षित कसे, हा प्रश्न आम्ही कोणाला विचारायचा? आता तुम्हाला त्यांच्याकडून एक काय प्रत्युत्तर आलेलं आहे? वारंवार तुम्ही अनेक महिला घेऊन सर सिडकोकडून घ्या, आणि सिडकोनी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की ते प्रवर्तक नाही आहेत सर. इथे श्री कडू म्हणून आहेत, ते काका इथे प्रवर्तक झालेले आहेत, पण हे त्यांना साधं ऑफिसची चावी, ऑफिसला टाळं लावून हा माणूस घरामध्ये इथे येऊन बसणार त्यांच्या ऑफिसमध्ये की मी सोसायटी ऑफिसचा पण देणार नाही. म्हणजे यांना जर प्रवर्तक नाही आहेत तर यांना कुठल्या प्रकारे सगळे राईट्स आहेत की मी सगळा डिसिजन घेणार? जर एवढे माणसं मूर्ख आहेत, हे एकटे डिसिजन घेणारे कोण आहेत इथे? वकिलांना एकाकडे पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. आणि जर तुम्ही संविधानाचा अभ्यास करून एवढे मोठे होत आहेत तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे कुठेही नाही लिहिलंय का तुम्ही लेडीज वरती तुम्ही हात उचलू शकतात? तुम्ही हो, माझ्या हातातले बांगड्या फुटल्यात, माझा हाच बघा, हात सुजलेला आहे. वर्ष झाले आमची पुरुष माणसं झगडतात, आम्ही लेडीज आलो नव्हतो, आम्ही त्याला इज्जतीने बोललो
काका आम्हाला बाबा आमचे डॉक्युमेंट द्या, आम्ही जातो. बरं ठीक आहे, ते वकील आहेत, त्यांना आम्ही डॉक्युमेंट्स दिलेत, रजिस्ट्रेशन तुम्ही करा. 3 वर्ष आज रजिस्ट्रेशन नाही आहे. शिर्केवाल्यांनी अल्टिमेट दिलं 1 महिन्यात आम्ही आमचं सगळं बंद करणार, तुम्हाला फॅसिलिटी द्यायच्या. त्यांनी काल सिक्युरिटी बंद केली, उद्या ते लाईट बंद करणार, परवा पाणी बंद करणार. आम्ही काय करणार? ह्या माणसांनी जर वकिलीचा फायदा घेऊन तुम्ही केस टाकतायत सिडकोवरती आणि डॉक्युमेंटसाठी आम्हाला अडवतायत, म्हणजे सर्वसामान्य लोकांचीच पिळवणूक चालली आहे. नाही म्हणजे आमचे हाल करवायचे आहेत. याला प्रशासनाकडे काय मागणी असेल? अशा वेगळ्या मानसिकतेला तुम्ही काय म्हणता? ह्या लोकांच्या म्हणजे मानसिकतेला मी एकच म्हणेल की यांना त्या पोस्टला म्हणजे नसावा तो माणूस त्या पोस्टला, कारण ते वकील होण्याच्या सुद्धा तात्पर्य नाहीच आहे. त्याचाच फायदा घेऊन ते, कारण आज जर तुम्ही ते शिक्षण घेण्यासाठी पण त्यांनी काहीतरी धडपड केली असेल, पण ती धडपड करून सुद्धा जर त्यांना सर्वसामान्य माणसापर्यंत जर त्यांना उपयोग त्यांचा करून देता येत नसेल तर अशा माणसाला वकील होण्याच्या काबिल नाहीच आहेत ते. हमेशा आहे ना कुठल्याही प्रोग्रामला हा कधी आम्हाला सक्सेस होऊन देत नाही. मध्ये कार्यक्रम करावे लागतात. हमेशा पोलिसांच्या संमतीने आम्हाला कार्यक्रम करावा. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला डवसलं जाते, हमेशा डवसतो तो. लेडीजला बोलणार, जेंट्सला बोलणार, कोणाला त्याच्या वेळेस आम्हाला ऑफिस दिलेलं नव्हतं मागच्या वर्षी. आम्ही किती त्यांना रिक्वेस्ट करून आता तुमचं नेमकं आता ही प्रमुख मागणी काय? आणखीन किती वेळ हा लढा चालू राहणार? एबी फॉर्म भेटला. महानगरपालिकेची पाईपलाईन आलेली आणि डावलून ती यांनी पैसे आमच्याकडे 25 लाख रुपये द्या बोलतो. त्रुटी काढून रजिस्ट्रेशनला जे डॉक्युमेंट्स दिले त्यात त्रुटी काढून त्याने ना लोकांकडनं पैशांची मागणी केलेली आहे की तुम्ही 25 द्या, 10 द्या, मी कमी करतो, माझ्याकडेच या, माझ्याकडनंच करून घ्या. खरं तर पाहायला गेलं तर तुमचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते देखील यांच्या हातात आले आहे आणि ते आम्हाला दिले नाहीयेत. ते त्याने आम्ही ते पण बोलत होतो की आमचे जे तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करत आहात तर डॉक्युमेंट्स रिटर्न करा, नाही देणार. हे जे चित्र दिसते साहेब, हे लोकांचं ज्वलंत जी समस्या आहे जीवनाशी निगडीत ती आज इथे उद्भवलेली आहे. म्हणून ही लोक आज रात्रीचे 12:30 वाजून गेले सुद्धा महिला तुम्ही पाहू शकता, पुरुष बसलेले आहेत. कारण की सिडकोने 15 तारखेला मुदत दिलेली, त्यांनी सिक्युरिटी जी लोकांच्या रक्षणासाठी इथे उभी गेटवरती असते ती काढून घेतलेली आहे. आणि काही काळांतरानंतर जे इथे असणाऱ्या जी आहे प्रमुख म्हणजे वीज, ही वीजसुद्धा काही दिवसांनी खंडित होणार आहे. जर वीज खंडित झाली तर लोकांना आज 13 माळ्याच्या फ्लोअर आहे ते म्हणजे वर खाली खेळायला प्रॉब्लेम होणार आहेत. पाणी बंद होईल. जर लाईटच नसेल तर मोटर चालू होणार नाही, लोकांच्या घरी पाणी जाणार नाही. जर लोकांना पाणीच नसेल तर लोक जगणार कुठून? आणि 13 माळ्यावरती वर खाली करून पाणी करू शकत नाही आहेत आजच्या ह्याच्यामध्ये. कारण की इथे प्रत्येक घरातला सदस्य हा नोकरी करतोच, म्हणजे त्याची बायको असेल तीही नोकरीला जातो आणि पुरुषही नोकरीला जातो आहे. मग हे सर्व करत, कारण की जर लिफ्ट नाही आहे तर 13 माळ्यावरती चढून पण जाऊ शकत नाही. तर आपण इमेजिन करा की पाणी कसं चढवतं, ही समस्या आहे. आणि हे पुढे होणारे कालांतराने येणारी समस्या आहे, त्यासाठी बसलं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की इथे जे असणारे मुख्य प्रवर्तक जे होते, जे माजी झालेत, यांना 26 जानेवारीला लोकांनी बहुमताने निर्णय घेऊन त्यांना मुख्य प्रवर्तक पदावरून हटवलेलं आहे आणि नवीन प्रवर्तक नियुक्त केलेले आहेत सतीश कडू म्हणून. सर्व लोकांनी 26 जानेवारीला जवळजवळ 500च्या आत लोक होती आणि 500च्या आत लोकांनी ठराव केला आणि त्यांना पदमुक्त केलेलं आहे. कारण की ते अजून 3 वर्षामध्ये फक्त 300 लोकांचे डॉक्युमेंट गोळा करू शकलेत. अच्छा, ते गोळा केलेत पण त्याच्यामध्ये सुद्धा ते काही त्रुटी जे त्यांना अधिकार नाही आहेत. एक मिनिट तुम्हाला थांबवतो. या ठिकाणी तुमच्यावर आरोप म्हणजे त्यांनी आत्ता थोड्या वेळ संवाद केल्यानंतर कळवलं की लोकांनी कागदपत्रे जमा केले नाही आहेत. या सगळ्या संभ्रम तयार होतोय, काय वाटतं तुम्हाला? कागदपत्र साहेब लोकांनी द्यायला तयार आहेत. साहेब, कागदपत्र देण्याच्या अगोदर मुख्य प्रवर्तकांनी लोकांचा विश्वास संपादन करणं हा खूप मोठा हे आहे. कारण की 3 वर्षामध्ये त्यांनी लोकांनी आव्हान करून सुद्धा जनरल मीटिंग लावली नाही. आता जनरल मीटिंग केव्हा लावली? गणपतीच्या दरम्यान. आणि गणपतीच्या दरम्यान लोकांनी त्यांना सांगितलं की साहेब आम्ही गावाला आहोत, तुम्ही लावू नका, गावाला आहे तुम्ही लावू नका, की गणपतीच्या नंतर. पण त्यांनी एकीकडून सोडला नाही आणि त्यांनी गणपतीच्या दरम्यान मीटिंग लावली. ज्या मीटिंगला फक्त जर तुम्ही पाहिला त्यांच्याकडे जर मिनिट्स बघितलं तर तुम्हाला तिथे 60च्या वरती दिसलं. इथे जी घरं आहेत ही 1040 घरं सेल झालेली होती त्यावेळी आणि 38च लोक 68च लोक तिथे उपस्थित होते. म्हणजे हे का तर ह्यांनी जो नियोजन केलं होतं ते फेल झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पाहिजे असणारे ठराव त्यांनी स्वतःहून लिहून घेतलेले आहेत. आणि म्हणून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतं
या ठिकाणी तुम्हाला मूलभूत सुविधा मिळालेल्या आहेत का? गॅस लाईनसाठी या सगळ्या सुविधांना तुम्हाला भविष्यात या गोष्टींमुळे त्रास होईल? साहेब नक्कीच आहे. जर आज तुम्ही जर पाहिलात सिडकोच्या ज्या सोसायटी आहेत या सर्व सोसायटीमध्ये गॅस लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता नव्याने म्हणजे तुम्ही जर दीपसागर सुखसागर जर गेलात तर तिथे सुद्धा गॅसचं पाईपलाईन चालू झालेलं आहे, म्हणजे काम चालू झालेलं आहे. पण मारवाज ही सोसायटी आहे की इथे साधा म्हणजे महानगर गॅसचा खड्डासुद्धा खोदला गेला नाही आहे. याचं कारण असं आहे की त्यालासुद्धा हे मुख्य माजी प्रवर्तक आहेत अशोक पोटे हे जबाबदार आहेत, कारण की त्यांनी सिडकोकडे 50 लाखाची मागणी केली. 50 लाख आम्हाला जर देत असाल तुम्ही अनामत रक्कम तर आम्ही महानगर, कारण की सिडकोने फक्त एक प्रवर्तक म्हणून आणि लोकांची मान्यता घेऊन तुम्ही सभा घेऊन त्यांच्यात मान्यता घ्या आणि महानगर घ्यायचं परमिशन द्या म्हणून परवानगी देतो म्हणून, पण त्यांनी सुद्धा त्यांच्या ह्याच्यानी त्याला 50 लाखाची डिमांड केली आणि तिथे या मारवातल्या सर्व संधिकारांना वंचित ठेवलं गॅसपासून. सर आता तुमची प्रमुख मागणी काय असेल? हा आंदोलनाचा प्रकार किती वेळ चालणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे? साहेब आम्ही ही जे इथे बसलेलो आहोत ह्याचा आम्ही कालमर्यादा तुम्हाला निश्चित सांगू शकत नाही, कारण की ही लोक जी जमलेली आहेत ते सोसायटी रजिस्टरसाठी लागणारे जे सिडकोनी ह्यांच्याकडे दिलेले दस्ता आहेत, दस्ता म्हणजे AB फॉर्म आहेत, त्या AB फॉर्मशिवाय सोसायटी रजिस्टर आम्ही पुढे करू शकत नाही, प्रस्ताव दाखल करू शकत नाही. आज लोकांकडून आम्ही जेव्हा 26 जानेवारीला सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये जवळजवळ आम्हाला 51% जास्त लोकांनी आम्हाला त्यांचे कागदपत्र दिलेत इंडेक्स 2, आणि राहिलाच गोष्ट तर फक्त जो AB फॉर्म आहे तो AB फॉर्म देण्यासाठीच हे आंदोलन आहे. त्यांनाही जर आम्हाला दिलं तर आम्ही ते आंदोलन आमचं समाप्त होईल. हीच आमची त्यांच्याकडे मागणी की ते AB फॉर्म आमच्याकडे द्यावं म्हणून. कमी म्हणजे लहान मिडियम क्लासमधले सगळे लोक आहे, आपले कामधंदा करून सगळ्या गोष्टी करून आपले लोकांचे मुलांचे शिक्षण करण्यासाठी काय करण्यासाठी हप्ता घेऊन हे करतात, आणि इथं येऊन आपल्या मुलांना नावेदने सेफ्टी भेटू शकत नाही, आपल्या मुलांना योग्य नसतं काय गोष्टी वळण भेटू शकत नाही. तुम्ही काही पण कोणत्याही मार्गाने पैसे लोकांना काढण्याचा प्रयत्न करतात, आणि इथं प्रत्येक जण कार्यक्रम कोणता करत असेल तर त्या कार्यक्रमामध्ये अडथळे घालतात. सामाजिक सेवा करायसाठी हे प्रवृत्तीपद आहे का तुम्ही स्वतःचा बिझनेस करण्यासाठी पडतो आहे? सोसायटी ही मध्ये आपण सगळे राहण्यासाठी होतो आहे की ते बिझनेस करण्यासाठी होतो आहे? तुमचा बिझनेस असेल तो सोसायटीच्या बाहेर, पण तुम्ही सोसायटीमध्ये स्वतःचा मोठा बोर्ड लावून स्वतः ॲडव्होकेट इथं धंदा चालू केलेला आहे, एक तऱ्हेने तुमचा बिझनेस चालू केला आहे, आणि बाकीच्या लोकांना त्या गोष्टीचा किती त्रास होतो त्याची गोष्टी माहीत नाही. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होतोय की या एवढ्या मोठ्या मारवा ग्रह संकुल सोसायटीमध्ये अनेक ॲडव्होकेट देखील असतील. ॲडव्होकेट आहे आता ही मानसिकता नसेल कोण, ती सगळी लिगली ती माणसांना आहे, त्यांना माहिती सगळे या प्रोसिजर हे नाही आहे. पण कसं आहे सर, ऑलरेडी कसं म्हणजे काही वकील कसे झाले हे माहीत नाही, पण त्यांना काही कामधंदा नसन काय नसन तरी बारक्याला आपल्या मीडियम लोकांना कसं छळायचं आणि कसा मानसिक त्रास द्यायचा ह्या प्रकार ह्या गोष्टी ह्या व्यक्तीकडून चालू आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला बघा, आम्हाला जो त्रास झाला आहे, आमची मुलं घरात आहे, लहान लहान 7-8 वर्षाची मुलं घरात ठेवून इथं का बसलो आहे, कारण की आम्ही सामान्य आहे, रात्री सकाळी 7ला गेलो तर 1ला घरी येतो आहे, आमच्या फॅमिलीला सिक्युरिटी भेटत काही सेफ्टी भेटत नसेल तर आम्ही काय करायचं, करतो कशासाठी? आम्ही कामधंदा करतो आमच्या फॅमिलीसाठी करतो, सगळेजण फॅमिली चांगले शिक्षण सगळ्या गोष्टी करतो. पण इथं तुम्हाला समजा काय आज केदारमध्ये एक अशी घटना झाली, आता इथं सिडकोनी सोसायटी सिक्युरिटी सगळी काढून टाकलेली आहे, दुसरे लेटर पाठवले का तुमचं पाणी बिल लाईट बिल, उद्या 13 म्हणून लोक खाली येणार कसे जाणार कसे काय, सगळ्या गोष्टी आहे. ऑलरेडी सिडको काय मेंटेनन्स लावायचे त्या पद्धतीने त्यांच्यातली लावणार, पण सोसायटी आमचे हाताने रजिस्ट्रेशन झालं तर कमी लोकांचे थोडे पैसे पण वाचू शकतात आणि चांगली सेफ्टी पण भेटू शकते. व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन जर ही बाब पाहत असेल तर एक नागरिक आणि सोसायटीतला महत्त्वाचा पुरावा म्हणून जर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काय आव्हान देतात अधिकाऱ्यांना? तर आम्हाला एवढंच सांगता आहे की अधिकाऱ्यांनी यावा आणि सामान्य लोकांची तळतळे जी काय त्यांचे मानसिक त्रास आहे तो समजून घेऊन तुम्ही पुढाकार घेऊन त्या गोष्टीवर काय ते ॲक्शन घेतली पाहिजे. की इथं प्रत्येक व्यक्ती हा जाऊन कोर्ट कचेरी नाही करू शकत, प्रत्येक व्यक्ती हा पोलीस स्टेशनला जाऊन ते करू शकत नाही, पण ह्याच्या गोष्टीसाठी काय ते सिडकोने त्याच्यावर काय तर कायदे असेल काय असेल आणि ते लवकर करावा एवढंच आमची मागणी आहे. आणि तेवढं लवकर हे आम्हाला सोसायटी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि याची चांगली मारवा सोसायटी म्हणून आम्हाला उभी करायची आहे. पण एखाद्या व्यक्ती असतोच असं नाही आहे की त्या गोष्टीला आहे, पण याच्यासाठी आम्ही आमचा संघर्ष हा करणार
आम्ही आमचा संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष करून आमचा विजय होणार, कारण की आम्ही सत्याचं आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज लहान लहान मुलं घरात ठेवून इथं येऊन त्या गोष्टी हे करतोय. सकाळी 7ला जायचे, कोणाला 6ला जायचे, पण इथं रात्रभर आम्ही त्याच्यासाठीच तळमळ करतोय. नक्कीच पाहायला गेलं तर नागरिक